अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 11वा। आता अवधारा कथा एकादशी आहे दोही रसी परिपूर्ण। 11व्या अध्यायात एकादशी जेथे विश्वरूप दर्शनाचा योग घडेल हो चांग पार्था लागी। शांत रसाची या घरी जेथ भला पाहुणा पातला अद्भुत तो। बैसले पंक्तीस रस जे इतर जाहला सत्कार तयांचाही। वधूवरांची या मिरवती लग्नी वस्त्री आभरणी वराडीही। तैसे मराठीच्या सुखासनी भले देखा मिरवले सर्व रस। 9 रस प्रकट झालेले आहेत. कारण विश्वरूप दर्शन म्हणजे त्याच्यात भयावह स्थिती पण बघायला मिळणार आहे. आनंद स्वरूप पण बघायला मिळणार आहे. सगळे भाव सगळे रस त्या दर्शनामध्ये दिसणार आहेत. त्यामुळे त्याचं वर्णन करायला सर्व नवरस आणि सर्व शक्ती तिथे हजर आहेत. तैसे मराठीच्या सुखासनी भले देखा मिरविले सर्व रस। परी शांताद्भुत शांत अद्भुत बहु शोभिवंत घ्यावे उंजळीत लोचनांच्या। आता मी सांगेन की सर्वांना विश्वरूप दर्शनचा पूर्ण अध्याय हा डोळ्यासमोर कल्पना करा, चित्र शोधून काढा, फोटोग्राफ वगैरे कुठून तरी इंटरनेट, आणि इंटेन्शन असं ठेवा की डोळ्यासमोर ते अद्भुत दर्शन आपल्यालाही होतं आहे. इंटेन्शन ऑलवेज वर्क्स. कायम आपण जी इच्छा आणि मनात ध्येय ठेवतो ते मॅनिफेस्ट होतं. कधी अंडर एस्टिमेट करायचं नाही आपल्या इमॅजिनेशन पॉवरला. आणि इतक्या उत्कंठेनं तळमळीनं भक्तीनं वैराग्यानं आपण गेले 10 अध्याय अभ्यास करतो आहोत सतत व्यवस्थितपणे. त्याचा आज प्रसाद दर्शन स्वरूपात मिळण्याचा योग इथे येतो आहे. तर त्यामुळे पूर्ण मन स्वतःचं मीपणा विसरून बाजूची स्थिती जग विसरून विश्वरूप दर्शनाचा पूर्णपणे लाभ उठवा. परी शांत अद्भुत बहुशोभिवंत घ्यावे ओंजळीत लोचनांच्या। भासती ते जैसे भेटाया साचार आले हरिहर प्रेम भावे। किंवा चंद्र सूर्य अमावस्या दिनी भेटती गगनी एकमेका। तैसे शांत आणि अद्भुत हे रस प्रेमे भेटायास आले येथे। गंगा यमुना अवघ मिळून एकत्र प्रयाग सुक्षेत्र झाले जैसे। मिळाले तैसेच येथे शांत अद्भुत म्हणून सुस्नात होत विश्व। गंगे यमुनेचे प्रवाह प्रकट तैसे मूर्तिमंत दोन्ही रस। माझी गीतारूप सरस्वती गुप्त म्हणून उचित त्रिवेणीही। कराया प्रवेश ऐशा त्रिवेणीत सुलभ हा पंथ श्रवणाचा। ज्ञानदेव म्हणे सद्गुरूची कृपा मार्ग झाला सोपा सर्वा लागी। धर्माचे निधान श्री गुरु निवृत्ती तेणे मज हाती धरोनिया। तोडोनी बिकट संस्कृताचे तट बांधिला हा घाट मराठीचा। म्हणून कोणीही गीता त्रिवेणीत सद्भावे सुस्नात व्हावे आता। मी आता तेच सांगितलं, गुरुची कृपा आपल्यावर आहे, परमात्मा श्रीकृष्ण प्रसन्न आहे, तर हा लाभ सगळ्यांनी उठवा आणि तो पूर्णपणे त्या दर्शनाचा अद्भुत अनुभव सगळ्यांनी घ्या। मग विश्वरूप माधवा सन्मुख द्यावे तिळोदक संसारासी। अगदी तसंच सांगितलंय त्यांनी आता इथे की सगळं विसरून जा, तिलांजली वाहा त्या संसाराला, काही लक्षात ठेवू नका मी कोण आहे, कोणाच्या रोलमध्ये आहे, काय आहे, बाजूला काय आहे, परिस्थिती काय आहे, जीवन काय स्टेज मध्ये चालू आहे,
असो मूर्तिमंत ऐसे रसभाव देखा येथे सर्व भरा आले. श्रवण सुखाचे येथे आज भले राज्य प्राप्त झाले जगा लागी. जेणे जेथे शांत अद्भुत होती मूर्तिमंत आणि प्रतिष्ठित इतरही. असो हे तो गौण परी जेथे पूर्ण कैवल्य निधान प्रकटले. तोहा अकरावा अध्याय पावन विश्रांतीचे स्थान विश्वेश्वाचे. परी तो अर्जुन पातला येथेही काय त्याचे नाही थोर भाग्य. काय म्हणू येथे पार्थची पातला सुकाळ हा झाला कोणातेही. की तो मूर्तिमंत गीतेचा भावार्थ देखा प्रकट मराठीत प्रकटला. ह्याची लागी लक्ष द्यावे तुम्ही संती ऐकावी विनंती हीच माझी. लढीवाळपण ऐसे करावया तुम्हा संतांची या सभे माझी. असोनी अपात्र जरी आजी धजे तरी तुम्ही माझे माय बाप. मज लेकरा ते आपुला मानून घ्यावे सांभाळून प्रेम भावे. अहो पढवावे राघुसी आपण पढे तरी मान डोलवावी. ना तरी माऊली बाळका लागोन प्रेमे शिकवोन नाना गोष्टी. मग तयाची या कृतीचे कौतुक करोनी या सुख पावे जैसी. तैसे तुम्हा पुढे जे जे बोले येथे तुम्हीच ते माते शिकविले. खरं आहे ही गोष्ट. बाळ आईला आई पण शिकवतं आणि सायमल्टेनियसली ती बाळाला मोठं व्हायचं कसं शिकवते. आणि मग ते आत्मसात करताना बघून पुन्हा आईला उलट कौतुकही वाटतं की अरे ह्याला मी पटकन शिकवलं आणि याने केलं. यांनी पहिल्यांदा बघूनच लगेच शिकला. पहिल्यांदा सांगितलं तेव्हाच बाळाला कळलं आणि तिला कौतुक वाटतं. पण तिच्यातलं मातृत्व बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्याबरोबर मातृत्व जन्माला येतं. स्त्री ही काही जन्मता आई नसते. जिला मूल होतं तेव्हा ती आई बनते आणि बाळ तिला आई बनवतं. तसंच शिष्य गुरुला गुरु बनवतो. गुरु माता मातेसारखं गुरुचं गुरु पण शिष्याशिवाय येत नाही. आणि तसंच जेव्हा बोलणारा वक्ता बसतो तेव्हा उत्तम श्रोते असल्याशिवाय वक्तव्य उत्तम निघत नाही. त्यामुळे श्रोता वक्त्याला उत्तम वक्ता बनवतो. अशी डबल भूमिका आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. एकाशिवाय दुसरा नाही आणि दुसरा जन्मलेला पहिल्याशिवाय नाहीये. ना तरी माऊली बाळका लागोन प्रेमे शिकवोन नाना गोष्टी. मग तयाची या कृतीचे कौतुक करोनी सुख पावे जैसी. तेव्हा तैसे तुम्हा पुढे जे जे बोले येथे तुम्हीच ते माते शिकविले. म्हणून या प्रभो आपुले आपण करावे श्रवण तुम्ही संती. खरी आहे ही गोष्ट की समोर जेव्हा बसलेला अ, जीव किंवा आत्मा त्याला एक्झॅक्टली त्याचं ॲबिलिटी काय आहे किंवा कशाचं केवढ्या पद्धतीचं डीपर अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्याची कपॅसिटी श्रोत्यामध्ये आलेली आहे. एन्टायटलमेंट आहे. सगळ्या अनेक गोष्टी पुण्यकर्म आहे. एक्झॅक्टली काय नॉलेज काय स्टँडर्डचं नॉलेज पचवण्याची ताकद आलेली आहे सामर्थ्य आत्म्याचं. त्याच्याप्रमाणेच समोर बोलायला बसलेल्या माणसाकडनं त्याचा शरीर वापरून परमात्मा स्वतः ते ज्ञान ओघ रूपाने देत असतो. आणि म्हणून ते इथे म्हणतात की तुम्हीच मला शिकवलं म्हणजे काय की बोलायला भाग पाडलं. कारण त्याचे अधिकारी तुम्ही बसलेले आहात समोर आणि म्हणून हे बोल तोंडातनं निघतायत. करता करविता परब्रह्म आहे. म्हणून या प्रभो आपुले आपण करावे श्रवण तुम्ही संती. अहो संत जन तुम्हीच हे गोड लाविले ना झाड साहित्याचे. अवधान रूपी अमृत शिंपून करावे पोषण तरी आता. रसभावरूप फुलांचा सुंदर येईल बहर मग यासी. आणि नानार्थांच्या फळभारे पूर्ण देखा ओथंबून येईल हे.
तुमची या धर्मे सहजे होईल सुखाचं सुकाळ जगा लागी. आता हे जे बसलेले श्रोते आहेत यांच्यामुळे मराठीमध्ये ज्ञानेश्वरी प्रकट झाली आणि ती दूर दूर पर्यंत इतक्या जीवांपर्यंत दुनियाभर पोहोचू शकली. आणि त्या एका अर्जुनामुळे भगवद्गीता जन्माला आली. त्यामुळे ते कारण आहेत त्या गोष्टीला आणि त्यांच्यामुळे हा सुखाचा सुकाळ सगळ्या जगाला मिळाला. उत्तम ज्ञान संपादन करण्याची संधी आणि मटेरियल दोन्ही पाहिजे. नुसती संधी होऊन उपयोग नाही. काय शिकायचं ते साहित्य पण अवेलेबल व्हायला पाहिजे. नाहीतर नुसती संधी आली पण साहित्य नाही, अभ्यास करायला वस्तू नाही एखादी, तर कशातनं अभ्यास करायचा. त्यामुळे दोन्ही महत्वाचं आहे. संधी पण महत्वाची आहे आणि ज्याचा अभ्यास करायची ती वस्तू किंवा ते साहित्य मीडियम ते पण पाहिजे. दोन्ही आवश्यक आहे. ऐकोनी हे बोल संत आनंदले, म्हणती गा भले केले तुवा. संतोषलो आम्ही आता सांगे तेथे, पुसिले जे पार्थे कृष्णा लागी. तव ज्ञानदेव निवृत्तीचा दास, म्हणे श्रोतयास विनवोनी. अहो कृष्णार्जुन संवाद अद्भुत, मी तरी प्राकृत काय बोलू. परी बोलवाल जरी तुम्ही मज, तरी तो सहज बोलेन मी. जसं आपण कुठला प्रोग्राम बघतो तेव्हा प्रश्न श्रोत्यांमधनं काय येतोय, शंका काय येते, तसा विषय वळतो. त्यामुळे इथे अर्जुन काय विचारतो आणि कृष्ण उत्तर काय देतो ह्यातनं खरी मजा तिथे उत्पन्न होणारे निर्माण होणारे. अर्जुनाचा प्रश्न गुड क्वेश्चन, राईट क्वेश्चन असं आपण म्हणतो, तो बरोबर आला पाहिजे समोरनं. अर्थात ती बुद्धी परब्रह्मच देतं. उत्तर देण्याची बुद्धी तेच देतो, प्रश्न विचारण्याची बुद्धी सगळा त्याचाच खेळ आहे. हे तर आपण बघतोच आहोत. कोणीच दुसरी शक्ती नाही आहे. पण हा सगळा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलाय आणि त्याच खेळातनं तो ज्ञानही देतोय. एकाला प्रश्न विचारायला लावतोय, दुसऱ्याला उत्तर द्यायला लावतोय आणि आपोआप हा सगळा सायकल चालू आहे ही. सुंदर. परी बोलवाल जरी तुम्ही मज, तरी तो सहज बोलेन मी. प्रभू रामचंद्रे वानराकडून लंकेचा रावण जिंकविला. केल्या पराभूत 11 औक्षहिणी, धनंजय रणी ऐकल्याने. म्हणून समर्थ जे जे करी काही, चराचरी होई ते सिद्ध. तुम्हाला माहिती आहे की ते ऍक्च्युली सगळं युद्ध जिंकलं, राज्य स्थापन झालं, सगळं झालं पुढे पांडवांचं. पण जेव्हा आपला अवतार संपवण्याची वेळ आली, कलियुगाची जेव्हा सुरुवात व्हायची वेळ आली, क्षण आला, तेव्हा त्यांनी अवतार संपवला आणि त्यावेळेला तो तिकडे भेटायला गेलेला होता अर्जुन द्वारकेला कृष्णाला. पण त्याला तिथे गेल्यानंतर धक्का बसतो आणि ती गोष्ट कळते. इकडे घरी कोणाला माहिती नाही, बाकीच्या पांडवांना आणि घरच्यांना, कुंती आणि ते सगळे जेवढा परिवार होता तेवढा उरलेला, त्यांना काही माहिती नाही. अजून आला नाही, अर्जुन अजून वापस आला नाही, अशी अवस्था होते. का बरं नाही आला, का बरं नाही आला, काही प्रॉब्लेम तर नाही. तेव्हा काही फोन नव्हते ना इन्फॉर्म करायला. तर त्यामुळे त्यांना कळत नाही एवढा एवढा स्टेक वाढला कसा काय. तर तिकडे तो अर्जुन गेलेला आहे आणि कृष्ण त्याचं हे संपवतोय, अवतार संपवतोय आणि सगळ्या यादव कुळाचा नाश होतो. आणि ते संपल्यानंतर त्याच्या ज्या इतक्या 16,000 पत्नी असतात त्यांना वाचवायचं म्हणून अर्जुन प्रयत्न करतो आणि त्यांना घेऊन निघतो तिकडनं. पण कोण शत्रू हल्ला करतं आणि त्याला लक्षात येतं एवढं मोठं युद्ध जिंकलं आपण, महायुद्ध धर्मस्थापनेचं, आणि साधं त्या कुठल्या तरी फालतू ह्यांनी केलेला हे तो झेलू शकला नाही. तिथे लढाई तो हारला आणि त्या बायका शेवटी त्या म्हणतात की तू आमची काळजी करू नकोस, तू स्वतःकडे बघ, आणि त्या आपलं जीवन संपवतात. त्या काय त्या ह्याच्या हातात जात नाहीत, म्हणजे ज्यांनी हमला केलेला असतो किंवा
अटॅक केलेला असतो त्या राजाच्या, किंवा कोण जे कोण यवन वगैरे जे काही आहेत ते त्यांच्या ह्याच्यामध्ये जात नाहीत. पण तेव्हा त्याला घरी येऊन तो सांगतो पांडवांना की आपण एवढं युद्ध केलं आणि मी स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर समजतो, पण मग आता लक्षात आलं की सगळं सामर्थ्यच त्याचं होतं आणि त्याच्यामुळे आपण सगळं युद्ध जिंकलं. ते पॉसिबलच नव्हतं युद्ध जिंकणं. म्हणजे आपल्यातलं ते मगाशी सांगितलं ना की धनुर्धर, पांडवांमधला धनुर्धर मी आहे, असं जेव्हा तो म्हणतोय, ती विद्याच तो होता आणि त्या विद्येच्या बळावर त्यांनी युद्ध जिंकलं. आणि त्याचं रिअलायझेशन झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे बापरे, म्हणजे साधं जगणं सुद्धा व्यर्थ आहे त्याच्या विना. त्यामुळे ताबडतोब ते पुढच्या ह्याला, परीक्षिताला राज्याभिषेक करून ते निघतात, घर सोडतात. अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे सगळं करणारा तोच प्रभू रामचंद्रांनी पण वानराकडनं राम लिखवलं दगडावर आणि तो पूल बांधवला. म्हणजे काय, सगळं परमात्मा करतो, पण आपण कारणीभूत होताना दिसतो. आपल्याकडनंही तो छोटं 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 कार्य, अगदी घरातला स्वयंपाकही तोच करून घेतो, एखाद्याला एखादा सल्ला दिलेलाही तोच करून घेतो, पण आपण आपली शेखी मिरवतो मीची. अशी गंमत आहे सगळी. केल्या पराभूत 11 उक्षहिणी, धनंजय रणी एकल्याने, म्हणून समर्थ जे जे करी काही, चराचरी होई तेथे सिद्ध. तैसे तुम्ही श्रोते सज्जन समर्थ, बोलवा गीतार्थ माझ्या मुखे. असो ऐका आता गीताभाव स्पष्ट, बोलिला वैकुंठ नायक जो. अनादि जो आद्य, वेद प्रतिपाद्य, जो का विश्ववंद्य परमात्मा, वेदांनी वर्णावा असा, प्रतिपाद्य म्हणजे तोची कृष्णनाथ जिये ग्रंथी वक्ता, धन्य तो श्री गीता ग्रंथ धन्य. तेथीची थोरवी वानू कैसी किती, शंभूची ही मती गुंग जेथे. आता जीवे भावे तया नमस्कार, करावा साचार हेची भले. असो विश्वरूप देखावयासाठी, ऐका तो किरीटी काय करी. निजांतरी तेणे भोगिला प्रत्यय, सर्वेश्वरमय विश्व सर्व. विभूतीमध्ये त्यांनी त्याला लक्षात आलं की प्रत्येक कणाकणात परब्रह्म आहे. मग आता हे अनुभवलं पाहिजे. ह्याची देही ह्याची डोळा, आवश्यक आहे ते. अनुभवाचा मोह प्रत्येकाला पडतो. साधं आपण एखाद्याने येऊन सांगितलं, मी काल एक उदाहरण दिलं होतं आध्यात्मिक, म्हणजे पारमार्थिक उदाहरण दिलं होतं, आणि एक प्रापंचिक मटेरियल एक्सपिरियन्स हे एक्झाम्पल द्यायचं राहिलं होतं. माझ्या नंतर लक्षात आलं, आठवलं मला. तर मटेरियल एक्झाम्पल मध्ये एखाद्याने एखादी वस्तू बघून आला आणि त्याने येऊन सांगितलं, अरे खूप छान आहे, मस्त आहे, असं आहे तसं आहे, त्याच्यात हे गुण आहेत ते गुण आहेत. सामान्यतः अगदी प्रत्येक माणसाला हा मनुष्य गुण आहे, स्वभाव आहे, हा नॅचरल आहे, वाईट काही नाही आहे त्याच्यात. पण हा नॅचरल स्वभाव आहे की अरे हो का, मग मला पण एकदा बघायचं आहे, असं आपल्याला होतं. मग ती मूव्ही असो, एखादी नवीन लॉन्च झालेली कार असो, एखादी नवीन ऍडव्हर्टाइजमेंट असो, किंवा एखादा नवीन पुस्तक असो, एखादा लेख असो न्यूजपेपर मधला, किंवा एखादी न्यूज असो. कोणी येऊन सांगितलं, अरे अमुक अमुक वस्तू अशी अशी आहे, खूप छान आहे, त्याच्यात ही माहिती आहे ते माहिती आहे, खराब असू दे चांगलं असू दे, दुसऱ्या मनुष्याला नॅचरली इच्छा होते की हा मलाही अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे काय, बघायचंय, वाचायचंय, ऐकायचंय, स्वतःच्या इंद्रियांनी. त्यांनी त्याच्या इंद्रियांचा अनुभव सांगितला, पण मला माझ्या इंद्रियांचा वापर करून त्या गोष्टीला सेम टू सेम आहे का, असा मला अनुभव घ्यायचा आहे. तर हा सामान्य मनुष्य स्वभाव आहे. आध्यात्मिक ह्याच्यातही आपल्याला गुरु सांगतात, असं असं ध्यान कर, असा असा प्राणवायूच सगळा कंट्रोल म्हणा किंवा अभ्यास म्हणा, असं असं सगळं कर, कारण गुरूंनी अनुभवलेलं असतं. अर्थातच ना, ते पुढे चाललेले असतात तो मार्ग, आणि म्हणून ते शिष्याला ट्रेनिंग देत असतात.
ट्रेन करत असतात. तर त्यामुळे त्यांनी अनुभव घेतलाय, मग ते आपल्याला सांगतात शिष्याला की असा असा ह्या पद्धतीनं करायचा असतो. तेव्हा प्राणवायू कंट्रोलमध्ये येतो, मन कंट्रोलमध्ये येतं, इंद्रिय कंट्रोलमध्ये येतात आणि मग परब्रह्माचा प्रेझेन्स जाणवतो. आता हे त्यांनी सांगितलं. मग भक्ताला किंवा भक्त नाही इथे, डिसिपल, डिसिपलशिपचा पाथ, शिष्य, त्याला असं वाटतं की नाही मी हे केलं पाहिजे, आतूनची ओढ आहे की मलाही या मार्गावर चालायचं आहे, मलाही परमात्म्याच्या भेटीची इच्छा आहे. मग अर्थातच त्याला ते सगळं करावं लागतं. आपलं शरीर वापरून तोच अभ्यास पूर्णपणे प्रत्येक इंद्रियांचा वापर करून, शरीराचा वापर करून, प्राणाला कंट्रोल जे काय सांगितल्या स्टेप्स त्या केल्यानंतर मग त्याला अनुभूती येते, दर्शन घडतं किंवा प्रेझेन्स जाणवतो, जे काय असेल ते. तर प्रत्येकाला दोन्ही याच्यामध्ये मटेरियल असू दे लाईफ नाही तर स्पिरिच्युअल लाईफ असू दे, करून बघावं, स्वतः दर्शन घेण्याची, स्वतः अनुभवण्याची इच्छा नॅचरली होते ह्युमन ब्रेनला किंवा माइंडला किंवा ह्युमन्सना. तसंच इथे आहे. तर हे सगळं त्यांनी ऐकलं की ह्याच्यात आहे, ह्याच्यात आहे, पण खरं दिव्यत्व काय आहे ते बघितलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. असो विश्वरूप देखावयासाठी ऐका तो किरीटी काय करी, निजांतरी तेणे भोगीला प्रत्यय. निजांतरी म्हणजे स्वतःच्या अंतःकरणात सांगतोय तर अनुभूती येते आपल्याला. गुरु उपदेश करतात तेव्हा हृदयात हृदय चक्र ऍक्टिव्हेट होतं आणि ते ब्लिसफुल स्टेट नेहमी येते आणि मन शांत होतं. सगळे चक्रास अलाइन होतात, अलाइनमेंट होते स्ट्रेट लाईन मध्ये. ती इकडे तिकडे असतात रोजचं जगताना. ती सेंटर अलाइनमेंट होते चक्रांची. हे सगळं आतून अनुभवतो आपण, निजांतरी, आतमध्ये. तो अनुभव येतो आपल्याला, आपल्या सिस्टम मध्ये. पण तरीही तो भोगला पाहिजे. तो निजांतरी तेणे भोगीला प्रत्यय सर्वेश्वरमय विश्व सर्व. हा जरी अनुभव येत असला की काहीतरी शक्ती आहे आपल्या आतमध्ये, ती सर्व चक्रांना अलाइन करते, ती आपल्याला पीसफुल स्टेट मध्ये घेऊन जाते, ती ब्लिसफुल स्टेट मध्ये घेऊन जाते, पीसफुल ब्लिसफुल. पण तरीही ही आहे काय शक्ती, असं आश्चर्य वाटायला लागतात. नाही, हे ह्याचं दर्शन झालं पाहिजे. आयदर परब्रह्माच्या परमेश्वराच्या म्हणजे देवतांच्या स्वरूपात किंवा परब्रह्मचा हे म्हणजे प्रकाश, दिव्य प्रकाश, प्रचंड दिव्य, म्हणजे त्याची इमॅजिनेशन नाही करू शकत. 100 सूर्य, 1000 सूर्य समोर आल्यावर तो लाईट आपण सहन करू शकू का? तसं ते दिव्य स्वरूप आहे. तिथे मग आकार उकार मकार काही नाही आहेत. तिथे काहीच नाहीये, नुसता लाईट. तरी आता व्हावा तोची सर्वेश्वर बाहेरी गोचर लोचनासी. दृश्य ह्याच्यात दिसायला, दिसला पाहिजे डोळ्यांना, अशी इच्छा झाली. तो सर्वेश्वर, सर्व सर्व परब्रह्म, पूर्ण परब्रह्म जे आहे ते मला दिसलं पाहिजे. ऐसी उत्कट इच्छा अंतरा माझारी धजे ना तो परी बोलावया. बोलणार कसं? मनी म्हणे जे का विश्वरूप गूढ कैसे ते उघड पुसो आता. पूर्वी कधी कोणी प्रिय व्यक्तीनेही विचारले नाही देवासी जे, त्याची विश्वरूप दाखवावे मज म्हणू कैसे आज एकाएकी. आता आपल्या डिसिपलला काय पाहिजे असं प्रत्येक चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येक संतांच्या, की गुरूंना बरोबर कळतं की काय इच्छा झाली आहे मनामध्ये, काय दिसतंय आतमध्ये, काय विचार प्रकट होत आहेत, कुठे अडकलाय शिष्य, काय काय करावं वाटतंय, म्हणजे चुकीच्या गोष्टीत अडकलाय का चांगल्या गोष्टीची अपेक्षा धरू नये की इच्छा धरू नये, हे सगळं कळतं. त्यामुळे हा मनातल्या मनातच प्रश्न घेऊन बसलाय, कसं विचारू. आणि शिष्य विचारत नाही, कारण भीती वाटते गुरूंची. गुरूंचा एक दरारा असतो, एक पॉवरफुल पर्सनॅलिटी असते, ती विचारणार कसं. तसंच ह्यालाही प्रश्न पडलाय, मी परमात्मा श्रीकृष्णाला विचारू कसं, कारण आधी कोणी कधी काही विचारलेलं ऐकलं नाहीये की अमुक अमुक दर्शन झालंय कोणाला. मग मी कसं विचारू, कोणाला माहिती ते दिसणार की नाही मला. त्यामुळे प्रश्न मनात निर्माण झालेला आहे. त्याची विश्वरूप दाखवावे मज म्हणू कैसे आज एकाएकी. माते लक्ष्मी होन काय जवळचा असे मी देवाचा सखा जरी, परी तीजसी नाही झाले धैर्य काढाया विषय देवाशी हा. असं म्हणतात
की लक्ष्मी पण नुसती गपचूप सेवा करत राहिली त्याची. पण त्याचं स्वरूप अक्षरशः कोणालाही माहिती नाही काय आहे. तर तिचं नाही धाडस झालं तर मग मी तरी कसा विषय काढू हा. माझी काय योग्यता. त्याची अर्धांगिनी आहे ती. गरुडा समान नाही केली सेवा परी तोही देवा जवळी हे. बोलावया जेथे करीच ना धीर, तेथे मी साचार पुसो कैसे. कसं काय विचारू, जरी मी सखा आहे, सोबती आहे, मित्र आहे, नातेवाईक आहे, भाऊ आहे, पण अवघड आहे हा प्रश्न विचारणं की तुझं सत्य स्वरूप मला डोळ्यांनी बघायचंय. नित्य सन्निधानी सनकादी मुनी काय तयाहुनी निकट मी. तयासीही नाही. तयासीही नाही सुचला हा चाळा, कायमी आगळा तयाहुन. अहो गोकुळीच्या प्रेमळा समान काय आवडेन देवासी मी. परी बाळ रूपे तेणे यशोदेसी गोप गोपिकांसी थकविले. एकादशी व्रत अंबरीशे केले तयाचे सोशिले गर्भवास. परी विश्वरूप राखोनी ठेविले नाही दाखविले कोणातेही. खरंच त्यांनी कोणालाही विश्वरूप दर्शन दाखवल्याचं बघायला ऐकायला मिळत नाही. विश्वरूप दर्शन नाही झालेलं. विष्णू स्वरूपात दर्शन त्यांनी अनेक भक्तांना दिलेलं आहे, अनेक योग्यांना दिलेलं आहे, पण विश्वरूप दर्शन नाही दाखवलं. ही गंमत आहे. त्यांनी फक्त आणि फक्त अर्जुना समोर ते प्रकट केलं आणि त्याच्या कृपेनं ते ह्याला बघायला मिळालं. धृतराष्ट्रासमोर संजय बसला होता त्याला बघायला मिळालं. दोघांसमोरच प्रकट झालं ते. बाकी त्यांनी पूर्ण इतकं विश्वरूप दर्शन नाही दिलेलं कुठे, वाचनात पण येत नाही तसं केल्याचं. हा, विष्णू म्हणून परमात्मा म्हणून त्यांनी दर्शन दिलं, पण विश्वरूप दर्शन हे प्रचंड शक्ती स्वरूप आहे ते. घाबरायला होण्यासारखं आहे कारण त्याच्यात सर्व भाव आहेत. नऊ रस म्हटलेत ना, ते सगळं म्हणजे काय, आदी मध्य अंत हे तिन्ही बघणं आणि सगळ्यात जास्त डेंजरस अंत बघणं लोकांचा. विक्राळ रूप बघणं बघणं अवघड आहे. साधं आपल्याला आता घटना घडतात, नॅचरल कॅलॅमिटीज होतात, तेव्हा जे प्रदेशाचं हानी होते आणि ते जे काही भयंकर स्वरूप असतं शहरांचं, ते आपल्याला बघवत नाही. तितकंच विक्राळ स्वरूप ते परमात्म्याचं विश्वरूप दर्शन मध्ये त्या साईडचं अंत, त्याचा आदी मध्य अंत, अंत स्वरूप बघणं त्याचं भयंकर आहे. त्यामुळे ते कधी कोणाला दाखवलेलं नाहीये विश्वरूप दर्शन, दिलेलं नाहीये. एव्हडे हे गुज एकाएकी आता कैसे भगवंता लागी पुसो, आणि पुसो नये ऐसे जरी म्हणे तरी मज तेणे सुख नोहे. आता देही प्राण राहणे कठीण देखल्या वाचोन विश्वरूप. ही जी अवस्था आहे ना त्याची, ही समजून घेतली पाहिजे की आता म्हणजे इथून मी जगू नाही शकत, जर मला दर्शन नाही तर काही नाही, असंच आपल्यालाही झालं पाहिजे. जाऊ दे काय करायचंय करून, जाऊ दे कोणी सांगितलं अध्यात्म पुढचा जन्म आहेच आहे. हे जे सोडून देण्याची वृत्ती असते ना माणसाची, ती नाही पाहिजे. ती आता प्राण गेला तरी चालेल, आता ते सोडायचं नाहीये. तर मी नाहीतर मग जगणं नको. मी असं मध्येच रस्त्यात मध्ये घरी जाणार नाही, वापस काम करूनच जाणार. अशी नेहमी वृत्ती पाहिजे. म्हणजे ही वृत्ती असेल ना, हा ही हा स्वभाव जर माणसात ज्या असतो ना, तो एंड पर्यंत नेतो जे घेतलेलं असतं काम हातामध्ये. तर हा विश्वरूप दर्शन आणि म्हणजे आत्म्याच्या उन्नतीचा भाग आहे. पण साधं रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण घेतलेलं काम मध्ये टाकणं किंवा मध्ये सोडणं, जमत नाही म्हणून अपयशाच्या कारणाने सोडणं किंवा दुसऱ्या कुठल्या कारणाने, हे बरोबर नाही. त्याला पूर्णत्वास नेलं पाहिजे आणि तिथे पूर्ण प्राणाची पराकाष्ठा लावली पाहिजे. तिथे सगळ्या एनर्जीज लावल्या पाहिजेत. हार नाही मानली पाहिजे. तसं आता ह्याच्या हा सुद्धा म्हणतोय की आता मला जगणं कठीण आहे, मी जगूच नाही शकत, आता अर्धवट माहिती घेऊन मी काय करू. आतमध्ये कळलं, थोडंसं हृदयात अनुभवलं, सानिध्यामुळे लक्षात आलं आणि ज्ञानही संपादन केलं. ज्ञानयोग झाला, कर्मयोग झाला, सगळं झालं, पण दर्शनाशिवाय कसं काय, ते अर्धवट झालं, मग त्याला काही अर्थ नाहीये. तर त्यामुळे हे
केलंच पाहिजे आणि आता बोललं पाहिजे आपल्याला, त्याच्याशिवाय काही खरं नाही. आता देही प्राण राहणे कठीण, देखिल्या वाचून विश्वरूप, तरी हळूहळू करावे प्रकट, निज मनोगत देवापाशी. सांभाळून सांभाळून विचारू प्रश्न, पटकन नको बोलायला, काय म्हणेल माहिती नाही. मग तया लागी आवडेल जैसे, रहाटावे तैसे आपणही. तो जसं म्हणेल तसं त्याच्या मनामनाप्रमाणे आपण घेऊ. कारण आपल्याला हळूहळू विचारावं लागेल मूड बघून त्याचा, तो दर्शन देईल का, कारण ऐकलं नाहीये कुठे कोणाला दिलेलं. तर मग तया लागी आवडेल जैसे, रहाटावे तैसे आपणही. योजुनिया ऐसे पार्थ भीत भीत, जाहला प्रवृत्त बोलावया. परी बोला माझी होता जो का भाव, तयाचा प्रभाव काय सांगू. की जो मुखे बोल निघताची देवे, प्रकट करावे विश्वरूप. अहो धेनू जैसी निजवत्स पाहे, आणि उठे मोहे खडबडोनी. मग तिये तिज मारिताची ढुसी, सोडील ना कैसी पानात येथे. आता भाव वेगळा वेगळा आहे. अर्जुन घाबरतोय. गुरूंना नेहमी शिष्य घाबरत असतो. आईला जरी आई असली, प्रेमाची असली, सगळं असलं, जवळची असली, जन्माच्या आधीपासनं गर्भधारण केल्यापासनं आपलं आणि तिचं जुळलेलं नाळी मार्फतचं नातं असलं, तरीही आतमध्ये बोलताना थोडीशी भीती कुठेतरी असते, की आपण आईला सांगावं का, आईशी हे बोलावं का, काय करावं, असं व्यक्त करावं की नाही, आई काय म्हणेल, आपल्याबद्दल काय विचार करेल, असं कुठेतरी येऊन जातं. जरी अगदी किती मैत्रीचं असलं. आज आता तर टीनेजर्स बरोबर आपलं मैत्रीचं नातं असतं आपल्या मुलांबरोबर. पण तरीही ती मुलं आपल्या जवळ बोलताना घाबरतात. मैत्रीण असली तरी आई जवळ मोकळं करायला थोडासा संकोच होतोच, काही म्हणलं तरी. आणि अगदी तशीच स्थिती गुरु शिष्य नात्यात आहे. गुरुजवळ सगळे प्रश्न मार्ग तोच दाखवणार आहे. त्यामुळे प्रश्न विचारल्याशिवाय मार्ग तर नाही मिळणार आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तरीही भीतीही वाटते, तशीच त्यालाही भीती वाटते. पण ही झाली लेकराची साईड, शिष्याची साईड. पण मातेकडची साईड आणि गुरुकडची साईड, परब्रह्माकडची साईड काय आहे, की तो वाटच बघतोय. आई पण आईला सगळं कळत असतं की काय चाललंय माइंड मध्ये, ब्रेन कुठे धावतोय चाइल्डचा आपल्या, कुठे चालली बुद्धी, नवीन काय काय गोष्टी येऊन राहिल्या. आईला कळतं सगळं, डोक्यात काय चाललंय. पण ती पण वाट बघत असते बरं, की विषय समोरनं कधी निघतो. कारण काय आहे, समोरच्यानी प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर देणं म्हणजे कधी कधी मूर्खपणा असतो. का मूर्खपणा ठरतो, कारण कधी कधी तो समोरचा व्यक्ती, चाइल्ड असू दे, डिसिपल असू दे किंवा नॉर्मल व्यक्ती, ती आन्सर हँडल करायला त्याची कपॅसिटी असेलच असं नाही. पण जेव्हा माणूस प्रश्न विचारतो ना, उत्तर ऐकण्याची तयारी असते. किंवा आपण म्हणतो ना, एखाद्याने आपल्याला काही विचारलं तर आपण, काही सिरियस असेल गोष्ट तर आपण म्हणतो उत्तर ऐकण्याची तयारी आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते ऐकण्याची तयारी आहे का, तर प्रश्न विचार. तर त्यामुळे विचारलेला नसताना माहिती देणं हे ना कधी गुरु करत, ना कधी आई करते, ना परब्रह्म करतं. आपल्याला सुद्धा मागावं लागतं देवाकडे, त्याच्याशिवाय तो देत नाही. त्यांना मागणं म्हणजे काय, तुम्ही केपेबल आहात, एलिजिबल आहात आणि ॲबिलिटी आहे आपल्यामध्ये, तू देशील तर माझ्या हातात हातात झेलण्याची ताकद आहे, आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे आणि शारीरिक तयारी आहे साधना करण्याची. तेव्हा आपण प्रश्न विचारतो. प्रश्न तेव्हाच विचारला जातो जेव्हा उत्तर ऐकण्याची ॲबिलिटी, कपॅसिटी, जे पोटेन्शियल असतं. तर त्यामुळे जोपर्यंत मूल प्रश्न विचारत नाही, आई तोंड उघडत नाही, वाट बघत असते. आणि सेम गुरूंचं पण आहे. गुरु कधी स्वतःहून उगीच घोट पाजायला जात नाहीत ज्ञानाचे. ते वाट बघत असतात की कधी तू तयार होतो आपला डिसिपल, आणि तो कधी बरोबर योग्य प्रश्न विचारतो. त्या योग्य प्रश्नाची ते वाट बघत असतात. आणि इथे तशीच स्थिती आहे परमात्मा श्रीकृष्णाची, की तो आता त्याला माहिती आहे की पुढचा प्रश्न दर्शनाचा आहे. त्याच्याशिवाय त्यांनी विभूती योग नाही सांगितला. निर्माण करणारा सगळा, हा सिच्युएशन निर्माण करणारा जग निर्माता तो आहे. त्याला सगळं माहिती आहे ते समोरनं काय येणार आहे, आता काय दिलं की काय येणार प्रश्न. त्यामुळे तोही वाटच बघतोय.
त्यामुळे अगदी असं झालं की ह्यांनी प्रश्न विचारला आणि तो लगेच तयार झाला. जो मुखे की जो मुखे बोल निघताची देवे प्रकट करावे विश्वरूप. अहो धेनू जैसी निज वत्स पाहे आणि उठे मोहे खडबडोनी. लगेचच ती जागी होते प्रेमानी, की ती लगेच पाना बाळाला नुसतं एक ढुसी मारली की ती लगेचच बेबीला मिल्क प्रोव्हाइड करते. तर म्हणजे काय ती वाटच बघत असते. तसंच ह्याची इथे स्थिती आहे. तैसा पांडवांचा कराया सांभाळ, धावे जो गोपाळ रानीवनी. तया कळताची पार्थाचे हे आर्त, कैसे बरे स्वस्थ राहावेल. आपण बघितलंय ना ते दुर्वासच बहुतेक ना. ऋषी येतात, ह्यांचं वनामध्ये असतात आणि जेवायला अन्न सगळं संपलेलं असतं. एका भाताच्या शिताला खाऊन श्रीकृष्ण त्यांचं पोट भरतो शाप मिळू नये म्हणून. कसा तिथे तो धावून येतो जंगलामध्ये, ह्यांच्या तिथे निवास असतो तेव्हा. तिच्या डोळ्यात पाणी येतं की अरे तू कसा काय आला, सखा म्हणत असते ती त्याला. तू कसा आलास धावून बरोबर. तो म्हणतो मला माहिती आहे, माझं लक्ष आहे तुमच्याकडे. म्हणजे काय की ते सतत आपल्या बरोबर असतात. पण आपण तिकडे बघत नसतो. आपण रमलेलो असतो आपल्या जीवनामध्ये. आपण बघतच नाही की तो सतत आपल्याकडे बघतोय. आपण नुसतं आरडाओरडा करत राहतो सिच्युएशन्स येतात तेव्हा. घाबरतो, एन्झायटी होते, फिअर, जे काय निगेटिव्ह जेवढं काही आहे ते सगळं दुनियाभरचं आपण घेऊन बसतो. पण आपण विसरतो त्या क्षणाला. जशी द्रौपदी विसरली, वस्त्रहरण झालं तेव्हा, संकट आलं, ती विसरली की सगळ्यात पहिला आवाज सखाला मारला पाहिजे. त्याला रागवून प्रश्न विचारते ती की सगळ्यात शेवटी आलास तू. सगळं माझं पूर्ण माझं हे गेल्यानंतर, धैर्य गळल्यानंतर. तो म्हणतो तू आवाज कधी दिला, तेव्हा आलो. तुला तर सगळे पहिले पाच पती दिसले, मग सासू सासरे दिसले, मग काय ह्याच्यातले लोक दिसले, भीष्म दिसले, सगळी दुनिया दिसली आणि मग तुला सखा आठवला आणि मग तू मला हाक मारलीस. तुझं पहिली हाक मारली असती तर पहिल्यांदाच आलो असतो पहिल्या क्षणाला, पण तू हाक कधी मारली ते तर बघ. आपली तेच अवस्था आहे. सगळ्यात पहिला आवाज आपल्याला गेला पाहिजे तिकडेच, परब्रह्माला. अरे बाबा वाचव, धावत ये, मला मार्ग दाखव, माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय. मी नेहमी सांगते तुम्हाला, जर शांत बसून आवाज दिला तळमळून की माझ्या पुढे हे संकट आलंय, मला उत्तर दे. कशामुळे आलंय, काय झालंय, कोणामुळे आलंय, आपल्याला इनर गायडन्स इमिजिएटली मिळतो. अनुभवावरनं बोलते, लिहिलेलं कुठेही नाहीये असं. हा, लोकांच्या अनुभवात लिहिलेलं आहे, पण असं कुठे लिहिलेलं नाहीये की काय करायचं. पण जसं आपण त्यांना आवाज देतो, मग आता तो, हेही मी अनेकदा सांगितलं की तो गायडन्स कुठून येतो. आयदर आपल्याला तेवढी कपॅसिटी असेल तर इनर गायडन्स येतो, म्हणजे आपल्याला आतूनच येतो. नाहीतर कोणाच्या तरी तोंडातून येतो. कोणीतरी मेसेज देतं आपल्याला, किंवा नकळतपणे बोलून जातो समोरची व्यक्ती आणि आपल्याला क्लू दिला जातो, किंवा आपल्याला काहीतरी बघायला मिळतं, ऑडिओ व्हिज्युअल किंवा प्रिंटेड मटेरियल वाचनात येतं. काही होऊ शकतं कुठल्याही मार्गाने. त्यांनी काय सांगितलं नाही ना की मी समोर येऊनच तुला प्रकट होऊनच मेसेज देईन म्हणून, आन्सर देईन. ते कुठल्याही माध्यमातून, सगळं विश्व त्याचं आहे, कुठल्याही माध्यमातून आपल्याला उत्तर येऊ शकतं आपल्या प्रश्नाचं. त्यामुळे प्रश्न तुम्ही विचारता कधी त्याच्यावर डिपेंड आहे. तो तर सदा सर्व काळ अ, वाटच बघत असतो प्रत्येकासाठी. कारण त्यांनी केली आहे निर्माण, तो जबाबदार आहे आणि त्याची काळजी तो स्वतःही वाहतो आहे. त्यामुळे तया कळताची पार्थाचे हे अर्थ, कैसे बरे स्वस्थ राहावेल. तो कसा स्वस्थ बसेल त्याला आतून कळतंय. आपल्या डिसिपलला काय हवंय, गुरूंना कळतंय. कृष्ण परमात्मा देव रमापती असे प्रेम मूर्ती स्वभाव येतो. तया प्रेमा मग मिळे उत्तेजन, भेटता अर्जुन प्राणसखा. आता एकमेक भोगिता ते सुख, उरे वेगळीक हेची बहु. म्हणून या पार्थे प्रार्थिताची देव, दाखविल विश्वरूप कैसे. तोची आरंभीचा ऐका कथाभाग, तेओनी या चांग अवधान. लक्ष देऊन ऐका, किंवा आपण म्हणू लक्ष देऊन अनुभवा. अर्जुन उवाच, मदनुग्रहाय
परमं गुह्यमध्यात्म संज्ञितम् यत्त्व योक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. तव पार्थ म्हणे तुम्ही मजसाठी प्रकटिल्या गोष्टी शब्दातीत. जीव महदादी जेव्हा लुप्त होती अव्यक्ती आटती महाभूते, तेव्हा स्वस्वरूपी ज्या राहसी तू देव विश्रांतीचा ठाव अंतिमतो. ठेविले जे होते कृपणाच्या परी तुवा निजांतरी राखोनिया. तेवी शब्द ब्रह्मापासूनही तुवा लपवोनी देवा ठेविले जे. तेची जीवाची या अंतरीचे गुज प्रकटिले आज मज पुढे. जया आत्मज्ञानासाठी नीलकंठे ऐश्वर्य गोमटे ओवाळिले. तीच वस्तू तुवा मज लागी भली दाखवोनी दिली एकाएकी. तव पार्थ म्हणे तुम्ही मजसाठी. म्हणजे आता पार्थ म्हणतोय की तुम्ही अशा शब्दांच्या बोलण्याच्या पलीकडे, शब्द शब्द म्हणजे व्यक्त होण्याचं माध्यम, त्याच्या पलीकडे असलेल्या मोठ्या मोठ्या एनर्जेटिक कॉन्सेप्ट तुम्ही मला शेअर केल्या, प्रकट केल्या माझ्या पुढे, ज्या तुम्ही कधी कोणाला सांगितल्या नाहीयेत. हा सगळा योग घडवून आणला. पहिले तर हे सगळं महायुद्धाची कंडिशन आणि युद्ध आणि त्याच्यामध्ये सेंटरमध्ये नेऊन सगळी सृष्टी थांबवून हे सगळं चालू आहे. सगळ्यांना स्टॉप केलेलं आहे युद्धामधली स्थिती. आणि मध्ये ह्याच्यामध्ये जाऊन रणांगणात मध्ये जाऊन सेंटरमध्ये रथ नेऊन हे सगळं चालू आहे सांगणं ज्ञान. म्हणजे असं तुम्ही इतकं मोठ्या पद्धतीनं प्रकट केलं ते पूर्वी कधी घडलेलं नाहीये. जीव महदादी ते जेव्हा लुप्त होती अव्यक्ती आटती महाभूते, म्हणजे जेव्हा संपत सगळं, विश्व निर्माण केलं आणि अंत झाला ती स्थिती, तेव्हा स्वरूपी ज्या राहसी तू देव विश्रांतीच्या ठाव अंतिमतो. ठेविले जे होते कृपणाच्या परी तुवा निजांतरी राखोनिया. तेवी शब्द ब्रह्मापासोनीही तुवा लपवोनी देवा ठेविले जे. तेची जीवाची या अंतरीचे गुज प्रकटिले आज मज पुढे. अशा गोष्टी तू आज माझ्या पुढे प्रकट केल्या जे कुठेही लिहिलेल्या नाहीयेत, कोणालाही शेअर केलेल्या नाहीयेत, कोणालाही सांगितलेल्या नाहीयेत, कोणालाही याच्यापूर्वी दाखवलेल्या नाहीयेत. असं सगळं ज्ञान तू माझ्या बरोबर वाटलंस आणि मला दिलंस. हा योग घडवून आणलास. जया आत्मज्ञानासाठी नीलकंठे ऐश्वर्य गोमटे ओवाळिले. ओवाळिले म्हणजे टाकून दिलं, ओवाळून टाकतात ना तसं. म्हणजे त्यांनी सगळं उघडून टाकलं त्याचं हे सत्य, सिक्रेट, डिव्हाइन सिक्रेट जे आहे ते. तीच वस्तू तुवा मज लागी भली दाखवून दिली एकाएकी. ऐसे बोलू तरी आम्ही तुझ हुन असू काय भिन्न अंतर्यामी. परी गेलो होतो साच बुडोनिया माया मोहाची या महापुरी. घालोनिया उडी तोची तू श्रीहरी काढले बाहेरी मज आता आता मज. सगळं मीच्या महापुरात मोहामध्ये मी सगळं बुडून गेलो होतो. मीच्या दुनियेमध्ये मी हरवून गेलो होतो आणि अशा याच्यात तू आत उडी घालून मला बाहेर खेचून बाहेर काढलंस. अक्षरशः गुरु आपल्याला जेव्हा हे ज्ञान देतात, अशा संधी देतात, तेव्हा ते आपल्याला खेचून बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात. आणि नेहमी मी सांगते म्हणून जीवनात घडणाऱ्या एक एक चांगल्या घटनेचा रिअलायझेशन होणं फार आवश्यक आहे. आपण खूप हलक्यात घेतो प्रत्येक गोष्टीला. हा हे काय हे असंच आहे, हे ते इकडे हे शिकलो तिथे ते शिकलो, हा कोर्स केला तो कोर्स केला. पण माहितीये हे सगळ्यांना सगळे योग नाही आहेत शिकायचे. आपल्याला सोलला जे असतं, हवं असतं ना, ते शिकण्याच्या संधी येतात आणि अपॉर्च्युनिटीज येतात. आपल्याला वाटतं आपण इकडे गेलो, मी ऍडमिशन घेतली, मला शिकायचं होतं, मला करायचं होतं, असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये.
मग ते सगळेच सगळं का नाही शिकत, सगळे डॉक्टर का नाही होत? कारण ते त्याच्यासाठी स्पेशल ताट वाढलेलं असतं प्रत्येकासाठी. मग ते जे काय असेल ते, आता आपण म्हणतो वाईट होतं तेव्हा अरे यांच्याबरोबर वाईट झालं, ह्याला अमुक व्यसन लागलं, यांच्याकडे पैसा नाही, तमक्याकडे तमक नाही. ऍक्च्युली एक गंमत माहितीये का, दुसरी साईड काय आहे जीवनाची, म्हणजे आपल्याला चांगलं असतं तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, हा सगळं छान आहे, माझं सगळं छान आहे म्हणजे छान आहे. आणि एखाद्याचं वाईट असेल तर आपण खूप त्याला समाजामध्ये बोलतो, आपण म्हणजे तुम्ही किंवा मी नाही, सर्वसामान्य वृत्ती त्याच्याबद्दल बोलते मी, की लगेचच आपण कमी हे काढतो, त्याच्या कमिया काढतात माणसं. हा ह्यांचं काय, हे असंच आहे, ह्यांची मुलं काय अशीच आहेत, ह्यांचा नवरा असाच आहे, ह्यांची परिस्थिती अशीच आहे, आपलं सगळं छान आहे, अमक्याच छान आहे, माझ्या परिवाराचं छान आहे, असं प्रत्येक जीव स्वतःबद्दल विचार करत असतो. पण माहिती, जेव्हा जे लोक संकटात असतात ना, ते काही खूप वाईट अवस्थेत असतात असं नाहीये. आता सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जेव्हा चांगलं होतं तेव्हा आपण म्हणतो वा पुण्य केलं होतं काहीतरी म्हणून परिस्थिती चांगली, पुण्य केलं म्हणून चांगला नवरा मिळाला, पुण्य केलं म्हणून चांगली मुलं झाली, पुण्य होतं म्हणून पैसा आहे, सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे. आणि मग एखाद्याला काही झालेलं असेल, तुमची केलेली आहेत म्हणून ती भोगताय, असं नाहीये. असं नाहीये, असं अजिबात नाही. जेव्हा आपल्याला माणसाला सफरिंग येतं, त्याला सफरिंग म्हणतो आपण, पेनफुल सफरिंग जर्नी, ते काही दुःख किंवा पाप बिप केलेली, म्हणजे कर्माचा हिशोब आहे तो आपण आता सध्या बाजूला ठेवू कॉन्सेप्ट समजण्यासाठी. कर्मबंधन वगैरे ते सगळं आहे. पण जेव्हा आपण ते सहन करत असतो ना, त्याला आपण न्यूट्रलाइज करत असतो, मायनस करत असतो, संपवत असतो. पाप केलं म्हणून हा माणूस भोगतोय किंवा दुःख सहन करतोय, अमक्याच्या घरात काहीतरी काहीतरी आहे, विपरीत आहे, म्हणजे सर्वसामान्य नाहीये, चांगलं समजलं जात नाही, असं कुठलंही काहीही घ्या जगातलं दुःख, कुठलंही दुःख घ्या, आपण म्हणतो की ते दुःखात आहेत, त्यांचं काहीतरी असेल, पूर्वकर्म काहीतरी असेल म्हणून हे भोगतायत, असं एक लेबल लावतो ना, असं कधी लावू नये. कारण ते सुद्धा ना ते ते खूप चांगलीच गोष्ट करत असतो आपण, जेव्हा आपल्याला संकट येतं, एखादी घटना आपल्याला जीवनामध्ये मागे खेचणारी होते ना, त्याला कधीही असं माझं नुकसान झालं, मला संकट आलं, माझं बर्बाद झालो, असं कधीही समजायचं नाही. आणि कोणी समजत असेल तर त्याला समजवायचा प्रयत्न करा, का तर आपल्याला ते ज्ञान आता मिळालंय की रियालिटी काय, फॅक्ट्स काय. तर जेव्हा हे असं सगळं परिस्थिती असते, जिथे जेव्हा मनुष्य अत्यंत दुःखाच्या महासागरात डुंबलेला असतो, आतमध्ये गेलेला असतो तळापर्यंत, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तो सगळी निगेटिव्ह हे आहे ती संपवतोय, अकाउंट क्लोज करायच्या मार्गावर आहे, त्याला समजायचं अरे हे लवकर संपतंय, जेवढं आपण सहन करू ना तेवढं लवकर संपतं. परवा पण मी सांगितलं होतं, जेव्हा आपण हाय 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 करून आरडाओरडा सुरू करू ना, ते टनेलचं उदाहरण दिलं होतं, अंधार आहे, कळलेलं आहे, आपण टनेलमध्ये आहोत, शांतपणाने जेवढं आपण फेस करू, सहन करू, संपवू, तेव्हा ते टनेल संपणार आहे. मी जर गाडी मध्येच थांबवली आणि आरडाओरडा करायला लागले तर माझं टनेल संपणार आहे का? ते चालून पुढे गेल्याशिवाय नाही ना संपणार आहे. तर म्हणून ते भोगूनच संपवायचं असतं. आणि जेव्हा आपण ते भोगत असतो तेव्हा आपण संपवत असतो, अशी त्याची दुसरी मिनिंग आहे. त्यामुळे ना कधी दुसऱ्याला नावं ठेवायची, कोणी अडचणीत असतं, परिस्थिती वाईट असते, गरिबी आहे, जे काय असेल, ज्याला समाजात उच्च समजलं जात नाही, चांगलं समजलं जात नाही, असं सगळं वाईट, त्याला कधीही नावं ठेवू नयेत, त्याला कधीही हिणवू नये, त्याला कधीही दुखवू नये बोलून, आणखीन नजरेतनं सुद्धा हिणवू नये. आपण म्हणतो आम्ही बोलत नाही, पण आपण कृतीतनं दाखवतो, डोळ्यातनं जाणीव करून देतो की कसं तुम्ही कमी आहात. असे असतात लोक, म्हणजे इतकं सहजपणे बोलून जातात, मी हे उगीच नाही बोलत, अनुभवातनं बोलतीये. साधा म्हणजे आता आता इथे मी बंगल्यात राहते, ठीक आहे, सध्या. तर माझ्या बाजूच्या बंगल्यात राहणारी व्यक्ती, त्यांचं स्वतःचं घर आहे,
आम्ही रेंटवर आहोत. ती व्यक्ती अगदी सहज बोलून जाते. तुम्ही कधी एवढं मोठं घर पाहिलंच नसेल ना. मला हसायला झालं. म्हणलं का नाही बघणार. हा इतक्या बेडरूमचं हे घर आहे. आता ते बंगला आहे म्हणून तो बंगला नाही ना होत. तेवढ्याच बेडरूम फ्लॅटमध्ये पण असू शकतात. पण मला हसायला यायचं आलं. म्हणलं किती छोटी बुद्धी यायची. मी काय बोललेच नाही तिला. मी म्हणलं ठीक आहे बोलू दे काय बोलायचं ते. पण म्हणजे किती अगदी सहज माणूस बोलून जातो. अगदी सहज मला खूप हसायला येतं. पण आता काय करणार त्यांना नाही ना ज्ञान हे सगळ्याचं. सत्य माहितीच नाही ना. आत्ता ही लाईन आली होती ना की कसे त्या मोहात माया मोहाच्या महापुरात डुबून ते पार बरबटल्यासारखी अवस्था असते. त्यामुळे सत्याची हे नाही. येईल वेळ त्यांची. ज्ञान मिळेल. वेळ कसली येईल ज्ञानाची वेळ येईल. उत्तम ज्ञान त्या आत्म्यांना मिळेल. आणि मग त्यांना कळेल की असं नसतं बोलायचं. कारण बंगला, गाडी, पैसे, सोनं, नातेवाईक, घरात माणसं, सुख, समाधान, आनंद या सगळ्या मानण्यावर आहेत. पहिली गोष्ट. दुसरं, खूप आहे म्हणून काही ग्रेटनेस नाहीये आणि नाही म्हणून नुकसान नाहीये. कारण शेवटी आपण आत्मा आहोत हे आपल्याला माहिती आहे. ज्या दिवशी ज्या क्षणी ज्या आत्म्यांना याचं जाणीव होते तेव्हा माणूस फॉरगिवनेस मागायला लागतो, करायला लागतो. अरे 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 पता नाही किती किती जन्मांमध्ये आपण दुसऱ्याला दुःख दिलं असेल. असं मग जाणीवेतनं यायला लागतं. हे आहे ते मायामोहाच्या महापुरात डुबणं. अननोईंगली, अनइंटेन्शनली आपण खूप हृदय दुखावून जातो दुसऱ्याचं बोलताना. म्हणून सहज म्हणून जे तोंड उघडतो तेव्हा सुद्धा विवेक. काय बोलणं आवश्यक आहे. ते व्हॅलिड आहे का. वर्थ आहे का. अर्थ बरोबर आहे का त्याचा. असं असू शकतं का. हे सगळं बोललं विचार केला पाहिजे कृती करायच्या आधी. म्हणून विवेकाची गरज आहे आणि जागं होणं आवश्यक आहे. कधीही दुसऱ्याला काहीही बोलायला जायचं नाही. कारण काळं असल्याशिवाय पांढरं असू शकत नाही आणि सगळ्यांचं जीवन उत्तम असतं प्रत्येक जन्मात असंही नसतं. प्रत्येकाच्यासाठी काहीतरी रिझन आहे. कारण असतात. खूप गोष्टी आहेत. खूप डायमेन्शन्स आहेत लाईफमध्ये. प्रत्येक घटनेला कारण आहेत. अनेक कारण असतात. त्यामुळे कधी काही बोलू नये. माझं सगळं छान असं कधीही समजू नये. सगळे सुखात आहेत. सगळे ज्या परिस्थिती आणि एखादं दुःख करत असेल त्याला समजवायचं. त्याला त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. न हिणवता. की अरे बाबा रे तू काही दुःखात वगैरे नाहीयेस. तू हे संपवतोयस. टनेलचं उदाहरण द्यावं. समजवावं. की कधीही म्हणतात ना सायकल आहे. सुख आणि दुःखाची सायकल आहे. दुःख येतं आपल्याला वाटतं दुःख आलं दुःख आलं दुःख आलं अरे पण ते एंड होणार आहे त्याचा आणि मग सुखाची लाईन येणार आहे. मग दुःखाची लाईन येणार आहे. मग सुख आलं म्हणून एकदम हे होऊन नाही जायचं. पुन्हा दुःख येणार आहे लक्षात ठेवायचं. दुःख आलं म्हणून एकदम दरीत कोसळल्यासारखं व्हायचं नाही. पुन्हा माहिती आहे सुख येणार आहे पुढे. असं ते ते सायकल आहे चक्र आहे ते ते फिरत राहणार आहे. म्हणून कधीच उन्मत्त व्हायचं नाही आणि कधीच एकदम ह्याच्यात जायचं नाही डिप्रेशन मध्ये. कधी नाही. समान राहायचं. सतत एका लेवलवर स्थिर राहायचं. स्थिर चित्त. ती अवस्था फार आवश्यक आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही पता नाही काय 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 झालो होतो. आणि तू आता मला हात घालून खेचून बाहेर काढलाय. आम्हाला तर माहिती नव्हतं की आम्ही आपले नुसतंच ते हस्तिनापूर मिळवण्याच्या चक्करमध्ये होतो. आम्हाला माहितीच नाही हे एवढं सगळं महाकल्याण माझ्या बरोबर होणार होतं. ह्याची कल्पनाच नव्हती. आम्ही आपलं नुसतं हस्तिनापूर मिळवण्यासाठीची लढाईच समजतोय आपलं सिंहासन किंवा अधिकार. आपण आपल्या बरोबर जे धूर्तपणा केलेला आहे न्याय धर्म ह्याच्यासाठीच आम्हाला वाटलं. कळलंच नाही की काहीतरी मोठा अर्थ आहे याच्या मागे. तूच खाली घालून उडी आम्हाला खेचून बाहेर काढलंस. ह्यासाठी हे बोल आहेत. घालोनी उडी तोची तू श्रीहरी काढिले बाहेरी आता मज. एक तुझ विण आणि तो काही विश्वी तुझे नाही ह्याची साच. परिविपरीत आमुचे संचित कैसे झालो भ्रांत अहंकारे. आणि आता चुका कळतायत.
की कसं रागाने व्यक्त झालो, कसा द्वेष केला, कधी तो काय नाव त्याचं दुःशासन आणि हा विचित्र पद्धतीनं दुर्योधन बोलले तर आम्ही रिॲक्ट केलं. किती वेडेपणा केला, कारण कुठेतरी अहंकार असतो. का तर त्या शक्ती आहेत आमच्यात, वेगळं वेगळं गुण आहेत, विविध दैवी आहोत आम्ही. ह्याचा अहंकार होता, त्यामुळे किती विपरीत वागलो आम्ही. परिविपरीत आमुचे संचित कैसे झालो भ्रांत अहंकारे. पाहे जगा माझी मी एक अर्जुन देह अभिमान वाहे ऐसा. ते बघा तो तेच म्हणतोय की मी अर्जुन आहे, माझा भाऊ भीम आहे, हा न्याय आणि याचा उच्च विचार असलेला धर्मराज आहे, असा आमचा आम्हालाच अभिमान होता. आणि म्हणून त्यांना आम्ही रिॲक्ट करत गेलो की धृतराष्ट्र आंधळा, काका असा, काकू अशी, आमका असं, चुलत भावंड अशी. असं उगीच आम्ही सगळं चुकीच्या पद्धतीनं या गोष्टींना घेत गेलो. किती हे अज्ञान, असं त्यालाच लाज वाटते आता. म्हणून मगाशी म्हणलं ना, जेव्हा आपण हिणवलेलं असतं अनंत जन्म दुसऱ्याला, आणि जेव्हा आपल्याला ज्ञान संपादन करतो, रियालिटी कळते, फॅक्ट्स कळतात, सत्य ज्ञान, ज्ञानाचा प्रकाश आपल्या आत्म्याला ज्या जन्मात मिळतो, तेव्हा रिअलायझेशन होतं, अरे 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 किती जन्म आपण काढले. आणि म्हणून फॉरगिव्हनेस, त्यासाठी ती वेळ, योग्य वेळ येते फॉरगिव्हनेस करायची. किती अनंत जन्मांमध्ये आपण अशी पण फॉरगिव्हनेस करू शकतो, जी मी प्रॅक्टिस सांगितली पूर्वी. की ह्या आत्ता जर काही नसेल वाटत, असं काही गायडन्स येत नसेल की बाबा रे, आपल्याला गायडन्स येतो की मार्गावर चालायला लागल्यावर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटच्या, की बाबा तुला फॉरगिव्हनेस मागायची आवश्यकता आहे, तू अमक्याचं हृदय, असं एकदम पॉपअप होतात थॉट आतमध्ये गायडन्सचे, की अरे ह्याला दुःख, म्हणजे ते घटना आठवतात. पॉपअप म्हणजे काय, कोणी कानात येऊन सांगत नाही, आपल्याला एकदम रिकॉल होते, एकदम 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 घटना आठवते की अरे असं असं झालं होतं आणि मी त्या व्यक्तीला असं बोलले होते किंवा बोललो होतो. तर ते आठवल्यानंतर मग आपल्याला आतूनच विवेक आपला जागृत होऊन आपल्याला मेसेज येतो की मग फॉरगिव्हनेस आवश्यक आहे. ह्याला दुखावलं होतं मी, त्याला दुखावलं होतं, ह्याला असं बोललं, त्याला अशी रिॲक्ट झाली, काही आवश्यकता नव्हती या रिॲक्शनची. असं आतून आपल्याला हळूहळू लेयर्स आपले ओपन व्हायला लागतात सटल एनर्जीचे, आणि प्युरिफिकेशन स्टार्ट होतं ऑटोमॅटिकली, नॅचरली होतं हे. तर ते जेव्हा येत असेल तेव्हा ते करावं, किंवा कधी काही आलं नाहीये तर आपण आपल्या पूर्वजन्मातल्या जे काही सोल्स असतील, जी काही नाती असतील, आपल्याला तर काही माहिती नाही ना, आपण किती जन्म घेतले आणि काय काय घेतले आणि काय काय परिस्थितीतनं गेलो, काय घटना घडल्या होत्या, आपल्याला आज ज्ञान नाहीये. पण आपण आजच्या वेळेला बसून, आत्मा हा सटल एनर्जी आहे आणि ही सृष्टी सारी सटल एनर्जी आहे. त्यामुळे आज आपण इथे बसून जी हे करू, फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा मागणं आणि क्षमा करणं, दोन आहेत. फॉरगिव्हनेसच्या दोन साइड्स आहेत. एक असतं दुसऱ्याला क्षमा करणं, का बाबा रे तू मला दुःख दिलं, भयंकर यातना दिल्या, हिणवलं, कुचकं बोललं, दुखावलं, मन दुखावलं, विचार दुखावले, जे काही केलं असेल, आर्थिक नुकसान केलं, सामाजिक नुकसान केलं, तू जे केलं असेल त्याला मी माफ करतो. कारण आता मला कळून चुकलंय की हे प्रत्येक जण करत असतो. आणि आत्मा शरीरात इन्कारनेट होऊन इन्कारनेटेड सोल म्हणून जगताना अशा चुका आपोआपच घडतात. त्यामुळे मला त्याची जाणीव आता सत्याची झालेली आहे, सत्य कळलंय सगळं, तर मी तुला क्षमा करतो. जिथे कुठे कुठल्या जन्मात भेटला असेल त्या सर्व आत्म्यांना मी क्षमा करतो. असं करून तशी फॉरगिव्हनेस. आणि दुसरा एक क्षमा मागणं, की मी कोणाला दुखावलंय, मी कोणाला काही फायनान्शियल हे पेन दिलेला आहे, कोणाला सफरिंग दिलेलं आहे फायनान्शियल, कोणाचा पैसा बुडवला, कोणाला नुकसान केलं, काहीही, मन काया वाचा बुद्धी आणि शरीर या सगळ्या यांनी जे काही पद्धतीची जगात दुःख आहेत, कुठलंही जर माझ्याकडनं कोणाला गेलं असेल तर त्या साऱ्या आत्म्यांची मी क्षमा मागतो, मला क्षमा करा, मला आता कळलं माझं काय चुकलं. असं दोन्ही पद्धतीने. तर ती पण तशी पण फॉरगिव्हनेस प्रेयर आणि प्रॅक्टिसेस आपण करू शकतो. तर त्या कराव्यात, जेणेकरून आपलं न्यूट्रलाइज होण्यास मदत होईल. पुढे जर पुढच्या जन्मांमध्ये काही सिच्युएशन येणार असतील, मटेरियलाइज होणार असतील, तर त्या आधीच न्यूट्रलाइज होतील, जर नुसत्या फॉरगिव्हनेसनी होणार असतील तर. जर ते तुम्हाला भोगायला लागणार असेल तर त्या सिच्युएशन आपोआप समोर येतात
आणि मगच ते न्यूट्रलाइज होतात. तो टनेल, डार्क टनेल मधनं जावंच लागतं काही काही वेळेला. काही काही वेळेला फॉरगिव्हनेसने होऊन जातं. दोन्ही आहे. हा. तर पाहे जगा माझी मी एक अर्जुन, देह अभिमान आहे ऐसा. तेवी कौरवाते मानोनी स्वजन, नको म्हणे रण ह्यांच्या सवे. हे तो आप्तजन वधोनिया त्याते, थोर दुर्गती ते पावेन मी. ऐसे दुष्ट स्वप्न होतो मी पाहत, तोची तू जागृत केले मज. एक होतं लढाई करण्यासाठी धडपडत होतो, आणि मग जेव्हा नंतर समोर आणून उभं केलंस, तेव्हा लक्षात आलं की अरे, हे तर आपले बंधू बांधव आहेत, नातलग आहेत. मग आता नको बाबा, यांना मारून कुठे मी हे सगळं सुख उपभोगू आणि मी दुर्गतीला जाऊ, पाप करून. म्हणजे पुण्य पाप या सगळ्या चक्करमध्ये मी अडकलो होतो, दुष्ट स्वप्नात. पण तोची तू जागृत केलंय मज, हे सगळं ज्ञान देऊन, विभूती योगापर्यंतच ज्ञान देऊन तू मला जाग केलं. काही असं नसतं. सगळं आपण जे विचार करतो त्या अंडरस्टँडिंग वर आहे सगळं. सोडोनी गंधर्व नगरीची वस्ती, बाहेरी श्रीपती निघालो मी. करीत मी होतो मृगजळपान, भागावी तहान म्हणून या. सर्प नवे दोरी परी त्या लहरी, मज खरोखरी येत होत्या. ऐशा परी होतो मरत मी वाया, वाचविले दया सिंधू तुवा. आपलं पण असंच असतं. आपण कोणाला मुलगा मानत असतो असं म्हणेन मी. कारण या जीवनात आपण त्याला जन्म दिला म्हणजे मग तो आपला मुलगा झाला. पण ते गिव्ह अँड टेक डील्स असतात ती. कोणाच्या पोटी जन्माला जायचं आणि काय काय कर्म न्यूट्रलाइज व्हायचे, हे सगळं बिझनेस आहे हा. सोल बिझनेस. तो सोल बिझनेस करण्यासाठी सगळे एकमेकांच्या पोटी येणार, घरात येणार जाणार, जे काय आहे तो पसारा जीवनाचा, तो सगळा आपण करत असतो. पण सत्य कळल्यानंतर सगळं सारखंच वाटायला लागतं. म्हणजे आपल्याला कळतं की अरे, ह्या जन्मात हा मुलगा आहे, मागच्या जन्मात दुसरं कोणतरी होतं, मी कोणाचं तरी होतो मूल, तो दुसरा कोणतरी आपलं मूल होता. तर काय, किती मुलांना लक्षात ठेवणार. आता आपण नुसता जीव पकडत असतो, तो माझा मुलगा, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी मुलगी करून. आणि मग नंतर हे सगळं झाल्यानंतर एकदमच काही शुल्लक वाटायला लागतं. तसं त्याचं झालं की एवढा सगळा भाऊ, आई, हे ते राज्य, नंतर अधिकार आणि अमकन धमकन सगळा पसारा त्याच्यात बुडल्यासारखं. म्हणजे खोट्या खोट्या मृगजळाचं पाणी प्यायल्यासारखं. नुसतं कल्पनानी दिसणार, म्हणजे नजरेसमोर खोटं. गंधर्व नगरी म्हणलंय त्यांनी. गंधर्व नगरी म्हणजे सगळं कल्पनेच्या, इमॅजिनेशन किंवा फॅन्टसी सारखं आपलं सगळं हे असतं. जसं नाटक ड्रामा बसवतात रंगभूमी कलाकार. कोणीतरी कोणाचा तरी नवरा म्हणून काम करतं, कोणीतरी मुलगा मुलगी म्हणून काम करतं, कोणी शत्रू म्हणून काम करतं. मग ते काही जन्मभराचे शत्रू जरी असतात, स्टेजवरनं उतरल्यानंतर कोण नाही कोणाचं. अक्षरशः ते स्टेजवर आपण रोज चढतो, उतरलं पाहिजे रात्री. सकाळी चढायचं स्टेजवर रोल प्ले करायला, आणि झोपायच्या आधी रोल प्ले मधनं बाहेर यायचं, आत्मभूमिकेत यायचं, फॉरगिव्हनेस वगैरे सगळं करून टाकायचं, आणि प्युअर स्टेट मध्ये निद्रावस्थेला जायचं. माहितीये, खूप छान गोष्ट आहे ही. त्याच्यातनं आपलं अडकण्याचं ही टेंडन्सी हे होईल, रिड्यूस होत जाईल. असं करायला पाहिजे. पण आपण सतत त्या भूमिकेमध्येच जगत असतो. कलाकार मात्र जे मस्त रंगभूमी कलाकार आपले भराभरा भराभरा सगळं संपवून कसं येतात, तसं यायला पाहिजे आपण. रात्री ते आपल्या घरी वेगळ्या नावाने घरी जातात. दिवसभर कुठेतरी चार ठिकाणी चार प्रयोग करून रात्री आपले झोपायला जातात, तेव्हा ते त्यांचं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं असतं. तसं आत्मव्यक्तिमत्वात जायला पाहिजे आपण. हा अभ्यास सुरू करू शकता. आयडिया चांगली आहे. ऐशापरी होतो मरत मी वाया, वाचविले दया सिंधू तुवा. कुपी प्रतिबिंब आपुलेच पाहे, उडी उडी घालीत आहे सिंह तेथे. तोची तया कोणी धरोनी राखावे, तैसे मज देवे वाचविले. एरवी अनंता मी तरी साचार, ऐसाची निर्धार केला होता. सप्तही सागर एके ठाई यावे, आघवे बुडावे जग चिहे. वरी आकाशही पडावे तुटोन, परी नको रण गोत्रजांशी.
ऐशा अहंकारे खेचला जाऊन आग्रही बुडवून गेलो होतो. तर स्वतःची अवस्था आता त्याला किती दयनीय अवस्था वाटते की काय रे बाबा मी काही क्षण आधी किती वेड्यासारखा वागत होतो आणि जगत होतो आणि आता माझी अवस्था किती काय म्हणतो आपण डिटॅच्ड 100%. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना ग्लास दाखवून. सेंटरमध्ये जर मी काचेच्या ग्लासमध्ये असं पेन पकडलं किंवा पेन्सिल पकडली किंवा बोट धरलं तर ते कसं बाजूच्या काचेच्या ग्लासला टच नाही होते बॉडीला त्याच्या सेंटर अलाईन तसं डिटॅच झाल्यासारखं आता त्याला आहे त्याला वेडेपणा वाटतोय सगळा आपला अत्यंत मूर्खपणा जे काही एवढं आयुष्य युद्धापर्यंतचं जन्मापासूनच जे त्यांनी जगलं त्याला अक्षरशः शुद्ध वेडेपणा वाटतोय. लटिका मी एक लटिके गोत्रच लटिकेचं झुंज असोनीही आला तो लटिका म्हणजे नाटक रंगभूमी रंगभूमीवरच आहे सगळं. रंगभूमीतला मी अर्जुन रंगभूमीतल्या नाटकातले माझे गोत्रज आणि त्याच्यातली लुटूपुटूची लढाई असं होतं. पण मी काय मानलं मानोनी ते साच झालो होतो पिसा वेडा परी तू विश्वेशा राखीलेस. आता आपण विश्वदर्शनासाठी बसलो आहोत. त्या विश्वदर्शनासाठी तयारी करण्याची ही पहिली प्रिपरेशन आहे. कळतंय का आता का तो हे सगळं बोलतोय. आपण म्हणू हे सगळं मागे झालंय तरी का बोलतोय तर तो प्रिपरेशन करतोय पुन्हा एकदा सगळ्याला सेंटर अलाइन करतोय त्याच्या सिस्टमला आणि पुन्हा एकदा ते रिअलाइज करतोय की काय वेडेपणा होता आणि आता मी आत्मभूमिकेत आहे. मानोनी ते साच झालो होतो पिसा परी तू विश्वेशा राखीलेस. लाक्षागृही आम्हा संरक्षिले साच ते तो देहासीच होते भय. परी आता येथे चैतन्य सकट होत होता घात सर्वस्वाचा. दुराग्रह रूपी दैत्य हिरण्याक्ष घेऊन अपक्ष असत्याचा. मारोनी खाकेस बुद्धी वसुंधरा मोहार्णवद्वारा लपेआत. आपुल्या सामर्थ्ये पुन्हा एक वेळ माझी बुद्धी मूळ जागी आली. आता मी सेंट्रल अलाइन झालो म्हणजे काय आत्मभूमिकेत सज्ज झालो. आता मला रियालिटी कळतीये की काय मी उगीच चिपकलो होतो माझ्या देहाच्या आतल्या आवरणाला आपण चिकटतो आणि मग सगळं मी हे समजून सगळं जग निर्माण करतो काल्पनिक अख्खं आपलं सृष्टी घरातली हा माझा हा तो माझा तो ही माझी परिस्थिती माझ्याकडे इतकं हे आपण क्रिएट करतो इमॅजिनेशन. पण आपण स्वतःला रिअल अंडरस्टँडिंग ज्ञानाच्या प्रकाशाच्या आधारावर सेंटर अलाइन करतो आपण आतमध्ये वासनांना न चिकटता सेंटर अलाइनमेंट करतो आत्म्याची. तेव्हा आपण डिस्कनेक्ट होतो डिटॅच होतो सगळ्याशी करत सगळं असतो. काय म्हणजे असं विचित्र अवस्था नाही येत. मी पुन्हा पुन्हा सांगेन घाबरण्याचं कारण नसतं म्हणजे काय आपण आपल्याला घर चालवावं वाटणार नाही असं नाही होत. पण आपण ना स्थिर होतो आणि ना बॅलन्स होते आपली कंडिशन आपण दुखावले जात नाही. अखंड आनंद स्थिती त्यामुळे येऊ शकते. अखंड आनंद दरवेळेस मी बोलते त्याचा अर्थ काय की दुःख नाही ते अखंड आनंद. दुःख कशाने होतं आपल्या भोवतालची माणसं आपली आहेत आणि ती आपल्याला बोलतायत टोचतायत काही हे करतायत ग्रँटेड धरतायत. असं जे असतं ना दुःख त्यातनं आपण डिस्कनेक्ट होऊन आपण अखंड आनंद स्थितीत जातो सेंटर अलाइन रॉड सारखे. त्यामुळे मग आपल्याला प्रपंच करणं जास्त सोपं जातं. इनफॅक्ट खूप मजेदार होत होतं आनंदी होतो. अदरवाईज आपण आपलं असं खेचत असतो. एखादं पोतं खेचावं ना तसंच माणूस स्वतःला खेचत असतो प्रपंचात. काही कोणी सुखी विखी नसतं सगळं खोटं नाटक आहे सगळं. आपण सेल्फी काढतोय काढतो सगळं मला तर ड्रामा वाटतो सगळं ते काहीच अर्थ नाही सगळा खोटा आहे. आपण मुखवटा दुनियेसमोर ठेवत असतो कारण आपल्याला प्रूफ करायचं असतं लोकांना कुठेतरी असं वाटत असतं प्रत्येक जीवाला. हे माझं अंडरस्टँडिंग आहे ना सॉरी तुम्हाला पटत नसेल तर काही हरकत नाही पण माझा अभ्यास हा मी असं बघत असते जगाला तेव्हा मला असं वाटत असतं प्रत्येक जण मुखवटा चढवून इवन आपण पण जेव्हा आपण
इन्स्टावर आणि स्टेटसवर सगळ्या गोष्टी टाकत असतो की मी हे असं करतो, मी तसं करते, माझी ही जगण्याची पद्धत आहे, माझं हे रुटीन आहे, मी या पद्धतीनं खाते पिते राहते आणि हे माझी फॅमिली आहे, आम्ही असं एन्जॉय केलं किंवा आम्ही अशी ट्रिप केली, मग आम्ही तिथे आपले चेहरे. बट आय फील एव्हरीथिंग फेक. म्हणजे सगळं नुसतं का दाखवायची गरज वाटते आपल्याला? आपल्याला का शेअर करावं वाटतंय? कोणाला शेअर करतोय आपण? त्यांना काय आपली पडलेली आहे? आपण आपलं रुटीन सांगतोय, आपण आपण काहीतरी करतोय, पण आपल्याला वाटतं की काहीतरी करावं. हा, आपण मग आपण म्हणतो नाही मला आनंद मिळतो म्हणून आपण करतो. बट दॅट इज डिफरंट अगेन थिंग, की तो सुद्धा गैरसमजच आपण स्वतःशी करून घेतो. आणि म्हणून मला वाटतं की कशासाठी दाखवायचंय लोकांना? हा आपला पर्सनल आनंद आहे, आपली घटना आहे, आपलं जीवन आहे. मला ते दाखवावं का वाटतंय असं बघून मला कधी कधी वाटतं की कधी कधी हे फेक आहे आणि या फेक ह्याच्यामध्ये माणूस सुखी राहण्याचा प्रयत्न करतो आणि सुखात आहे असं समज समज स्वतःला करून देत असतो. असं कधी कधी मला वाटतं बघून. आता कदाचित मी चुकीची पण असेल लोकांच्या दृष्टीनं, पण माझं अंडरस्टँडिंग आहे. माझ्यासाठी तुझा वरा आपुल्या सामर्थ्ये, पुन्हा एक वेळ माझी बुद्धी मूळ जागी आली. माझ्यासाठी तुझा वराहावतार, लागला साचार घ्यावा तुझ. ऐसे हे अपार तुझे उपकार, एका मुखे फार काय बोलू. मी काय बोलून बोलून सांगू तुला सारखं की तू केवढं मोठं काम केलेलं आहेस माझं. मला यातनं सगळ्यातनं तू एका क्षणात बाहेर काढलंस आणि अपेक्षा पण नव्हती. माहितीच नव्हतं हे सगळं काही असं काही घडणार आहे त्या महायुद्धाच्या मध्ये. अचानकपणे झालं आणि ते सगळं तुझी योजना आहे. गंमत ही आहे. माझ्यासाठी तुझा वराहा अवतार, लागला साचार घ्यावा तुझ. ऐसे हे अपार तुझे उपकार, एका मुखे फार काय बोलू. परिप्रेम सिंधो निज पंच प्राण, माझिया स्वाधीन केले तुवा. निस्सीम ते प्रेम वाया नाही गेले, भले यशा आले देवराया. तुझ्या प्रसादेची प्रभो निस्संदेह, नष्ट झाला मोह सर्व माझा. दिव्य आनंदाच्या सरोवरातील, जणू सुनिर्मळ पुंडरीक. सतेज कोमल ऐसी तुझी दृष्टी, करी कृपावृष्टी जयावरी. तयापुढे माया मोहाचा प्रभाव, तुच्छ सर्वथैव नव्हे कैसा. वडवाग्नी पुढे मृगजळवृष्टी, तैसा भव भ्रांती तुझ पुढे. तुझ्या कृपेची या रिघोनी गाभारा, घेतसे मिचारा स्वानंदाचा. आता माया मोह पावला विलय, आश्चर्य ते काय देवा येथे. घेऊनी शपथ तुझ्या पायांचीच, सांगतो मी साच उद्धरलो. आता मला पूर्ण खात्री पटली की माझा नक्की उद्धार झालेला आहे, कारण असं अपेक्षित नसताना सुद्धा एवढा मोठं तू गोष्ट केली आहेस की मला तू खेचून बाहेर आणलेलं आहेस. आणि इतकं कोणाला नाही मिळालं असं ज्ञान तू स्वतः स्वतः प्रेमाने स्वतःहून दिलेलं आहेस आणि मला या माया मोहाच्या प्रभावातून बाहेर काढलेलं आहेस. मी काय बोलू आता? ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगू शकतो की तू माझं किती कल्याण केलेलं आहेस. आपण इथे थांबूया.